एकदम नॅचरल हात ठेवला तरी चालेल. एम.एफ. हुसेन उर्फ मग्कू जाऊ लागले ते साधारण वयाच्या 40 नंतर, म्हणजे 47 साली त्यांनी प्रोग्रेसिव्ह आर्ट ग्रुप जॉईन केला. त्याच्या अगोदर ते पोस्टर वगैरे रंगवत, म्हणजे एक प्रकारे हा सेल्फ टॉट म्हणजे स्वतःच चित्रकला शिकलेला कलावंत होता. त्यानंतर ते गाडे, आरा इत्यादीचे कलावंतांच्या सहवासात आले. एफ.एन. सुजांनी स्थापन केलेल्या प्रोग्रेसिव्ह आर्ट ग्रुपमध्ये हे सगळे चित्रकार एकत्र आले. मग त्यात हे सगळ्या चित्रकारांचं वैशिष्ट्य असं होतं की त्याच पारंपरिक बंगाल स्कूलने तयार केलेल्या डेकोरेटिव्ह थोडंसं छान छान अशा चित्रांबद्दल त्यांच्या मनात नाराजी होती. तेच लँडस्केप किंवा पोर्ट्रेट हे पारंपरिक पद्धतीने केलं जायचं, ब्रिटिशांनी जे शिक्षण इथे आणलं त्या पद्धतीने, आणि बंगाल स्कूलच्या तर त्याला या चित्रकारांनी विरोध केला. कसा तर एकतर या सर्वांवर युरोपच्या चित्रकलेचा प्रभाव होता, विशेषतः पॅरिसमध्ये त्या काळात पिकासो, त्याच्यानंतर मार्क शगाल, त्यानंतर मातीस असे अनेक पेंटर्स कार्यरत होते. आणि यातले अनेक कलावंत परदेशी जाऊन आलेले किंवा तिथली पेंटिंगचे फोटोग्राफ्स इथे बघत ते, त्यामुळे त्यांना जगभर काय चाललं आहे ते माहीत होतं. त्याच्यातून त्यांना या पारंपरिक कंटाळा आला. यातून त्या सर्वांनीच पुढे नाव कमावलं, स्वतःची वेगळी शैली निर्माण केली. पण हुसेनचं वैशिष्ट्य असं की त्यांची जी शैली त्यांनी तयार केली, हुसेनची चित्र सामान्य माणसंही ओळखायला लागली, किंवा हुसेन हा पेंटर म्हणून जो फारसा गॅलरीत कधी जात नाही अशा कॉमन मॅनलाही हुसेन पेंटर आहे हे माहीत होतं. आता असं का घडलं, असं काय होतं हुसेनच्यात की एवढा तो अख्खा देशभर माहीत असावा? त्याची 2-3 कारणं आहेत. एक म्हणजे हुसेनची चित्र कळायला अत्यंत साधी, सोपी, सरळ होती. म्हणजे त्याच्यात काहीतरी पूर्ण अमूर्त असं चित्र नव्हतं. तर अनेकदा हुसेनचं आपण पेंटिंग पाहिलं तर ओळखता येतं की ही मदर तेरेसा आहे, तिच्याच्यावर बाळ आहे, या पद्धतीचं. पण त्याचबरोबर ते पारंपरिक चित्र पण नव्हतं की मदर तेरेसा रंगवली आहे बाळ हातात घेतलेलं. तर तुम्ही नीट पाहिलं तर त्या चित्रात मदर तेरेसाचा चेहराच नाही आहे. हे हुसेन काय करतो तर एक प्रकारे मोठ्या कलावंताचं एक काम असतं की तो कुठली पॉप्युलर इमेज जी असते किंवा लोकप्रिय अशी प्रतिमा असते तिला तो आयकॉनचं स्वरूप प्राप्त करून देतो, जे पिकासोने केलं. की पिकासोने कबूतर पहिल्यांदा पोस्टरवर वापरलं शांततेसाठी, आणि मग सगळं जग कबूतर हे शांततेचं प्रतीक मानायला लागलं. तसं हा चेहरा पूर्ण मदर तेरेसाचं काढून टाकून तो त्या मदरला आईपणा प्राप्त करून देतो. आणि हेच गांधीजींचं आपण चित्र पाहिलं तर त्यात परत दांडी यात्रेच्या चित्रात किंवा स्वातंत्र्य लढ्याच्या चित्रात केवळ गांधीजींचा पंचा, उपरणं आणि काठी आणि चष्मा एवढ्याच गोष्टी दिसतात. तर या प्रकारे त्यांनी अनेक इमेजेसना आयकॉनिझमचा दर्जा प्राप्त करून दिला. मग त्याच्यात घोड्यासारखी प्रतिमा असेल की खरं तर घोडे आपण सगळेच बघत होतो, सगळेच चित्रकार रंगवत होते, पण हुसेनने रंगवलेल्या घोड्यांमध्ये असा काही जोरकसपणा होता की घोड्याचा वेग, त्याचं सामर्थ्य ते सगळं त्या स्ट्रोक्समधून प्रतीत होतं. दुसरा हुसेनच्या रंगकलेचा एक भाग असा होता की हुसेनची रंगसंगती अत्यंत साधी असे, म्हणजे मूळ जसं चित्र वापरायचं की रंगपेटीतले चित्र रंग घेतले आणि लावले त्या पद्धतीने. त्यामुळे गणपतीसारखं पेंटिंग तुम्ही पाहिलं तर त्याच्यात पूर्ण कॉन्ट्रास्ट असा दिसतो आणि त्यामुळे एक थोडंसं ते चित्र भडक वाटतं. हे सिनियर पेंटर्स करत नाहीत. त्यांचा प्रयत्न असा असतो की वेगळे रंग तयार करायचे, न्यूट्रल रंग तयार करायचे, रंग एकमेकात मिक्स करून लावायचे. तर हे हुसेन करत नाही. आणि तिसरं म्हणजे हुसेनच्या चित्रात एक स्पॉन्टेनिटी असते की भराभर तो पेंटिंग करतो आणि तो जो वेग आणि आवेग आहे तो नेहमीच त्याच्या चित्रात दिसतो आणि त्यामुळे त्याच्यातून त्याला जे काही म्हणायचं ते व्यक्त होतं. पुन्हा हुसेनच्या चित्रांचे विषय, हे विषय इतके साधे सोपे असतात की ऑटोरिक्षा पाहिली त्याचं चित्र केलं, छत्री, मेणबत्ती, पणती किंवा ज्या कुठल्या प्रतिमा त्याला दिसतील सर्वसामान्य जगण्यात त्यांच्यातून तो पेंटिंग तयार करू शकत असे. हे जे त्याचं ग्रेटनेस हुसेनचा होता याच्यामुळे तो कधी दुर्बोध वाटलेला नाही, सगळ्यांना समजणारा सोपेपणा हा त्याच्यात राहिला. दुसरं म्हणजे त्यांची लाईन, जी आधी फॉविस्ट म्हणजे मातीससारखे पेंटर जाड रेषांनी बॉर्डर काढून पेंटिंग करत. सुरुवातीच्या हुसेनच्या चित्रात आपल्याला अशी जाड रेषा आणि जाड स्ट्रोक्स दिसतात.
तर फ्रान्समध्ये अशा चित्रकारांना फॉव्ज म्हणजे जनावरं म्हणायला लागले समीक्षकांनी त्यांना नाव दिलं आणि पुढे तो फॉविझम म्हणून रूढ झाला. तर हुसेनवर या फॉविझमचा थोडासा प्रभाव होता किंवा मार्क शगालसारख्या पेंटरचा प्रभाव, कलर, असे अनेक चित्रकारांचे प्रभाव रिचवूनही हुसेनने स्वतःची शैली निर्माण केली. आणि अनेक लोक जे नेहमी चित्रकलेशी फार त्यांना रस नसतो असा माणूसही हुसेनचं चित्र ओळखतं. इतक्या त्या रेषेला पूर्ण भारतभरात लोकप्रियता प्राप्त झाली. मग 3 प्रकारची त्यात चित्र दिसतात. एक कॅनव्हासवरची मोठी चित्र, दुसरी रंगीत छोटीशी चित्र, मग ज्यात त्यांनी घाशीराम कोतवालवरती एक छोटीशी वॉटर कलरची मालिका केली आहे किंवा गणपती असा विषय घेऊन काही चित्र केली आहेत. हुसेनचा आणखी एक मोठा सहभाग हा संस्कृतीतला असा की आपली संस्कृती कथा सांगणारी संस्कृती आहे. म्हणजे कीर्तन परंपरा आहे आपल्याकडे, प्रवचन देण्याची, आख्यानं सांगण्याची. ह्या महाभारतात नल दमयंतीसारखं आख्यान येतं. तर याला नॅरेटिव्ह परंपरा म्हणजे कथनात्मक परंपरा म्हणतात. तर ही कथनात्मक परंपरा आणि पाश्चात्य चित्रकला यांचा त्याने मेळ घालून स्वतःची शैली तयार केली. त्यामुळे हुसेनचं प्रत्येक चित्र गोष्ट सांगत असतं किंवा त्याला काय म्हणायचं हे सांगत असतं. मग त्याचं एक पेंटिंग आहे जे आपण बघू की घोड्याबरोबर त्याने स्वतःचं सेल्फ पोर्ट्रेट काढलेलं आहे. आता हे पूर्ण चित्र निळ्या रंगात आहे, निळ्या काळ्या रंगात. तसं त्याच्या प्रत्येक चित्रात प्रयोग दिसतो. पिकासोबद्दल असं म्हटलं जायचं की पिकासोने कधी एक डोळा दुसऱ्यासारखा काढला नाही. इतकी त्याच्या सगळ्या चित्रांमध्ये व्हरायटी होती. 1000 चित्रांमध्ये हुसेननी एकाच वेळी हजारो चित्र काढताना तोचपणा पूर्ण टाळलेला आहे. अत्यंत चांगली व्हरायटी त्याच्या चित्रकलेत दिसते. प्रत्येक वेळी त्याचं चित्र काहीतरी वेगळं वाटतं. अर्थात नव्या पिढीतल्या अनेक चित्रकारांना त्याची चित्र आपलीशी वाटत नाहीत किंवा जी लोकप्रिय अनेक चित्रकार हे किंवा समीक्षक म्हणतात की ठीक आहे, हे सगळं करून झालेलं आहे, यात नवीन काय नाही. पण तसा त्या अर्थाने कलावंत नवीन काही तयार दरवेळी करत असतोच असं नाही, तर तो कुठल्या तरी एका त्याच्या इमेजचा शोध घेत असतो. हुसेनची नंतरची जी चित्र आहेत त्याच्यात एकाच रंगाला प्राधान्य, एकाच विशिष्ट रंगसंगतीला प्राधान्य, कमीत कमी रंगांचा वापर, अशा काही गोष्टी दिसतात. हुसेनने आणखी एक केलं की जसं घाशीराम कोतवालसारख्या तर त्याने नाटकावर त्याने चित्र केली की घाशीराम, आणि त्यामुळे घाशीराम अधिक लोकप्रिय झालं. तेंडुलकरांच्या घरात त्यातली काही चित्र लावलेली होती छोट्या छोट्या आकारातली. तर यांची एक वेगळी, या मायथॉलॉजीतल्या सगळ्या आपल्या जे देवदेवता आहेत त्यांची त्यांनी वेगळे, म्हणजे एक प्रकारे हिंदू नसूनही हुसेनने हिंदू संस्कृती आणि भारतीय ग्रंथ याच्या प्रसारासाठी आणि संस्कृतीसाठी फार मोठं काम केलेलं आहे. दुर्दैवाने हे लोकांना कळू शकलं नाही. याचं एक कारण असं की आपल्याकडे नग्नतेला थोडंसं काहीतरी दूरचं किंवा अभ्रबंडम असं मांडण्याची प्रथा आहे. उलट वेस्टर्न आर्टमध्ये, पाश्चात्य कलेत कधीच नग्नतेला सोहळेपणाने वागवलं गेलं नाही. न्यूड अँड नेकेड हा तो फरक आहे. उघडं वागडं असणं वेगळं आणि नग्न असणं वेगळं. तर त्या नग्न कृती हुसेनने चितारल्या. मग त्याच्यात देवदेवताही असतील. मग हुसेनने त्याचे खुलासे केले की ही सरस्वती ती नाही. पण मला वाटतं यात काही फार आक्षेपार्ह नव्हतं. पण कलेमध्ये तुमची सतत चित्र बघून, गॅलरीत जाऊन, तुमच्या रोजच्या शिक्षणात कलेच्या इमेजेस येऊन तुमचं एक प्रशिक्षण व्हावं लागतं. तसं प्रशिक्षण भारतीय प्रेक्षकाचं कधी झालं नाही, इथल्या संस्कृती संरक्षकाचं किंवा इथल्या नेत्यांचं झालं नाही. त्यामुळे त्या अर्थाने कलाच जिथे चित्रकलाच किंवा आधुनिक कलाच जिथे भारतात रुजली नाही तिथे हुसेनसारखा चित्रकार वादग्रस्त ठरला नवल नाही. पण मला काही त्याचे चित्र कधी वादग्रस्त वाटले नाहीत. प्रमोद नवलकर त्याच्या चित्रांना विरोध करत, प्रमोद नवलकर भ्रमंती अंक काढत, त्याच्यात सगळ्या मसाज पार्लरचे आणि वेश्यांचे वगैरे फोटो असत आणि ते संस्कृतीच्या बाता मारत हुसेनला विरोध करत. तर याला काही अर्थ नाही. पण दुर्दैवाने वारंवार होणाऱ्या खटल्यांमुळे हुसेनला भारत सोडावा लागला. आज जर आपण विकिपीडिया किंवा नेटवर याची माहिती पाहिली तर नॅशनॅलिटी कतार अशी लिहिलेली होती. मला असं वाटतं हे आपल्या देशाच्या दृष्टीने सगळ्यात वाईट गोष्ट कुठली असेल तर ही, की हुसेनला दुसऱ्या देशात जाऊन राहावं लागलं. इतकंच नव्हे, आज हुसेनसारखा आपल्या देशाचा मोठा कलावंत कतारचा नागरिक म्हणून मरण पावला असं किमान नेटवर तरी दाखवण्यात येते. मला असं वाटतं हे दुर्दैव आपलं आहे
आणि त्याचबरोबर आपल्या देशात कला रुजली नाही, चित्रकला रुजली नाही, त्याचं हे लक्षण आहे आणि त्याची परिणती. मोठं कार्य हां. हुसेनचं आणखी मोठं कार्य म्हणजे त्याने केलेले प्रयोग. श्वेतांबरी हा प्रयोग त्याने केला, ज्याच्यात त्याने पूर्ण गॅलरी भरून वर्तमानपत्र पसरून टाकली होती आणि पांढरा कापड लावलं होतं. याला इन्स्टॉलेशन्स असं म्हणतात. म्हणजे कलावंताला जेव्हा चित्र काढणं, स्कल्पचर बनवणं, इन्स्टॉलेशन हे पाश्चात्य जगात रूढ झालेलं होतं, पण आपल्याकडे ते लोकांना कळलं नाही आणि मग त्याच्यात स्टंटबाजी म्हणून त्याचं हे झालं. दुसरं, भीमसेन जोशींबरोबर त्यांनी गाणं आणि पेंटिंग असा प्रयोग केला. आता त्यात ते काही भीमसेन जोशीचं पेंटिंग करत नव्हते, तर त्या गाण्याचा कलावंतावर काय परिणाम होतो याचं ते चित्रण करत होते. आणि मला असं वाटतं की हुसेन हा सजग कलावंत असल्यामुळे वारंवार ते ज्या गोष्टी बाहेर घडत त्यांना प्रतिसाद देत, मग तो माधुरीचा चित्रपट असो किंवा एखादी घडलेली घटना असो. यामुळे होतं काय की हुसेनचा काम हे बहुआयामी आहे. म्हणजे त्यांनी साधारण 50-60 सालीच सिनेमा बनवला, साधारण 62 साली, आणि जो बर्लिनमध्ये सिल्वर बिअर हा प्रतिष्ठेचा अवॉर्ड त्याला मिळाला. ब्लॅक अँड व्हाईट फिल्म आहे आणि थोडीशी आत्मचरित्रपर फिल्म आहे, केवळ प्रतिमा वापरून केलेली. आणि नंतर मग सुस्थितीत आल्यावर आणि पैसे आल्यावर त्यांनी गजगामिनी आणि मीनाक्षी हे चित्रपट बनवले, ज्यात माधुरी दीक्षितने काम केले. आणि त्यात माधुरी दीक्षितला त्याने एके ठिकाणी मोनालिसाचा गेटअप दिलेला आहे किंवा कालिदास माधुरी दीक्षितला भेटतो. तर असा पूर्ण प्युअर फिल्म, म्हणजे गोष्ट न सांगणारी किंवा काहीतरी हिंदी बॉलिवूड याच्याप्रमाणे न करता एक केवळ प्रतिमांच्या आधारे चित्रपट तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मीनाक्षीत मला वाटतं तो जास्त सफल झालेला आहे. मग प्रागसारखा त्याच्यात शहराबद्दलला त्यांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे. आपल्यावर झालेले सगळे प्रभाव त्यांनी केले आहे. मीनाक्षीतलं ते नृत्य आहे ते पूर्ण निखळ असं नृत्य आहे. त्यात तो माणूस बसतो, उठतो, कुठे हलतो, असं चित्रपटाच्या माध्यमातही त्यांनी प्रयोग केले. आणि मुख्य त्यांनी शेवटच्या काळात मोठ्या आकारात चित्रपटांना प्रतिसाद देणारी पेंटिंग केली, ज्याच्यात एक भव्य चित्र त्यांनी केलं होतं, ज्यात आपल्याला सत्यजित रे खुर्चीवर दिसलेले दिसतात. हम आपके ऐकूनवर त्यांनी मोठी मालिका केली. साधारणपणे ग्रीक मायथॉलॉजीप्रमाणे 9 कलांच्या 9 देवता आहेत, संगीत, कविता, चित्रकला वगैरे वगैरे. तर त्याला म्यूज असं म्हटलं जातं. तर त्यामुळे माधुरी दीक्षित ही हुसेनची म्यूज आहे असा शब्दप्रयोग रूढ झाला. पण खरं म्यूज याचा अर्थ की कलेची प्रेरणा देणारी देवता. तर त्याप्रमाणे त्यांनी माधुरीची अनेक चित्र केली. आणि अगदी आपण आता पाहू शकतो त्यांनी शेवटचं केलेलं चित्र म्हणजे विवाह चित्रपट त्यांना खूप आवडला. तो अनेक वेळा त्यांनी पाहिला आणि त्याचं ब्लॅक अँड व्हाईट स्केच आपल्याला बघता येतं. काय म्हणाल त्यांच्या कतारमध्ये त्यांचं निधन झालं? एकतर पंढरपूरसारख्या खेड्यात जन्मलेला हा चित्रकार आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवली. नुसती कीर्तीच नाही तर जनसामान्यांपर्यंत मध्ये तो लोकप्रिय चित्रकार होता. आणि ज्यांना चित्रकलेतलं काही कळत नाही असं म्हणणारी व्यक्ती हुसेन त्यांना माहीत असतो, हुसेनची चित्र त्यांना ओळखतात. तरी शेवटी त्यांना कतारसारख्या देशात जाऊन राहावं लागलं. आणि आज इंटरनेटवर त्यांची नॅशनॅलिटी कतार अशी आपल्याला बघायला मिळते. आणि आपल्या मातीत जन्मलेला हा श्रेष्ठ कलावंत शेवटी आपल्या मातीला परका ठरला, हे मला वाटतं दुर्दैवाची बाब आहे. चे सर्व कार्यकर्ते तन मन धनने त्यांच्याबरोबर उभे आहेत, पक्षाबरोबर उभे आहेत.